परत येणार ना? परत येणार ना? कारण खूपदा समजवायचा प्रयत्न केला आहे मी स्वतःला की विसर तिच्या सगळं आणि जग जीवन आनंदात. एक व्यक्ती सोडून गेला तर आयुष्य संपत नाही. पण इतके चांगले विचार करूनही माझं मन या सगळ्या गोष्टींसाठी हमी भरत नाही. नेहमी माझे डोळे तुला सारखे शोधत राहतात की कुठून तरी तू येशील, मला मिठीत घेशील आणि माझा हात पकडून मला म्हणशील की तेजू, मला परत तुझ्या जीवनात यायचं आहे. चाल, जे स्वप्न आपण सोबत पाहिले होते ते पूर्ण करू. तुला खरं सांगू तर मी कधी प्रयत्नच केला नाही तुला विसरण्याचा. फक्त काही वेळासाठी माझ्या विचारांना आराम देत होतो, काही क्षणांचा. आणि जसा वेळ मिळाला परत तुझाच विचार मनात सुरू ठेवायचा. हो, मान्य आहे, त्रास होतो या विचाराने की तू आता जवळ नाही माझ्या. पण जेव्हा तुझा विचार म्हणत असतो ना, तर वाटते की तू कुठेच गेलेली नाही. हा माझा पागलपणा आहे असं तुला वाटेल, पण हो, आहे मी पागल. तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रेमासाठी. पण काय तुला सुद्धा तोच त्रास होतो मी जवळ नसताना? मला तर याचा विचार येतो की मी तुला आता आठवण पण असेल की नाही. कारण तू मला माझ्या समोर म्हटलं होतं की तेजस, मी तुझे सगळे फोटोज आणि सगळ्या आठवणी संपवून टाकलेली आहे. विसरली आहे मी ते सगळं जे आपल्यात होतं. आणि मला आता तुला मिस नाही करायचं. काही चुका आणि थोडासा गैरसमज किती धोकादायक असतो ना एका सुंदरशा नात्याला नष्ट करण्यासाठी कायमचाच. कारण गैरसमज तुला झाला आणि माझी चूक ही झाली की मी तुझ्यावर जबरदस्ती न करता सगळं तुझ्या मनासारखं होऊ दिलं. कारण मी इतका पण चुकीचा नव्हतो जेवढं मला तू समजली. फक्त तुझ्या काही प्रश्नांचे उत्तरं नव्हते माझ्याकडे. सोड, खूप काही आहे सांगण्यासारखं. जर कधी देवाने संधी दिली आणि जर तुझं माझं लग्न झालं नसलं आणि नशिबाने तुझी माझी भेट झाली, तर तुला एका शांत ठिकाणी बसून ते सगळे चुका, ते गैरसमज दूर करून परत एकदा तुला प्रपोज करेल माझी बायको बनवण्यासाठी. हो म्हणशील ना? मला माहीत आहे तू नाही म्हणणार ना, कारण प्रेम तर तू सुद्धा खूप केलं होतं माझ्यावर. तुला जेवढा वेळ घ्यायचा आहे ना परत यायला, तेवढा वेळ घे. मी तुला तिथेच मिळेल ज्या वळणावर तू मला म्हटलं होतं की तेजस, मला आता तू माझ्या जीवनात नकोय. हे नातं मला इथेच संपवायचं आहे. तू घाबरू नको, मी तसाच राहील जशी तू सोडून गेली होती. पण एक वचन दे, तू परत येणार ना?